पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे। शहरातील विविध भागात एकूण 27 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। सांगवी आणि निगडीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत। पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेले नाही। शहरातील आकुर्डी, निगडी आणि सांगवी परिसरामध्ये एकूण 27 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। आकुर्डी गुरुद्वारा येथे 15, निगडीमध्ये 5 आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। ही घटना मध्यरात्री घडली आहे। या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। हातात दांडगे घेऊन चारचाकी वाहनांची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। याआधी देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। आरोपींना अटक करून त्यांची धिंड देखील काढण्यात आली होती। आता पुन्हा एकदा सांगवी, निगडी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। पैकी चिंचवड पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। इतर आरोपींचा शोध सांगवी आणि निगडी पोलीस घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, पिंपरी चिंचवड।